स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. अधिक महिना चालू आहे. आता बोलता बोलता 15 तारीख कधी येईल आणि कधी संपेल तेही कळणार नाही. त्यामुळं अधिक महिन्याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे. म्हणजेच अधिक महिना म्हणजे फक्त खरेदी करत सुटायचं का? तर नाही. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंच्या जितक्या काही आपण सेवा करू त्या सेवा कळाच जातात आणि त्याचे 1000 कोटी पटीनं पुण्य आपल्याला मिळते. कारण आजकालच्या जगामध्ये माणसाकडून पुण्य कमी, पाप जास्त होतं. म्हणजे पाप म्हणजे काही खूप मोठं पाप असं नाही, पण कळत न कळत कोणाची निंदा करणे, कोणाबद्दल वाईट बोलणे ह्याने सुद्धा आपले कर्म बिघडते. डास मारणे, मुंग्या मारणे म्हणजे हे आहे. आपल्याला वाटतं की हा निरुपयोगी प्राणी आहे, पण कोणत्याही प्राण्याला मारल्यानंतर सुद्धा ते पाप लागतं असं म्हणतात. विनाकारण जर कुणाची आपण निंदा केली, कुणाचं मन दुखवलं, कुणाच्या डोळ्यात पाणी आणलं, कोणाला फसवलं, कोणाला रडवलं, तरी सुद्धा ते पापामध्येच आपण भागीदार होत असतो. म्हणूनच आपण जितक्या सेवा करू त्याने ते आपल्या पापाचे भोग कमी होतात. पाप नष्ट होत नाही, तर त्याची जी तीव्रता असते ती कमी होते. आणि अशा काही सेवेंसाठी काही खास महिने आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत, जसं की मार्गशीर्ष महिना, अधिक महिना, श्रावण महिना, की ज्यामध्ये आपण जितक्या सेवा करता येतील तितक्या सेवा करून आपला जो बॅलन्स आहे तो आपण बिघडलेला बॅलन्स सावरू शकतो. आणि त्यासाठी महत्त्वाचं काय असतं तर सेवा आणि सेवा. आज आपण बघणार आहोत की अशा कोणत्या सेवा आहेत ज्या केल्यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती होते किंवा आपल्या बिघडलेले नशीब सावरण्यास मदत होते. काही विशेष दिवस आहेत की अधिक महिन्यातील नवमी. आज आहे अष्टमी आणि उद्या आहे नवमी. तर अष्टमीला आपण आज कुलदेवीची ओटी भरू शकतो. आज अधिक महिन्यातील अष्टमी आहे, त्यामुळे घरामध्ये कुलदेवी असेल किंवा जवळपास मंदिर असेल तर काय करायचं आहे, एका ताटामध्ये साडीची आत्ता जर आपल्याला साडी नाही बाबा परवडत नाही आहे, आपल्याकडे पैसे नाही आहेत, काहीच हरकत नाही, ब्लाऊज पीस घ्या, सिल्क, कॉटन असा एक चांगल्यातला ब्लाऊज पीस, नारळ, गहू किंवा तांदूळ, थोडंसं एक हळकुंड, 21 लवंगा आणि फळं, केळ असतील, सफरचंद असतील, अशी केळं, शक्यतो केळं, हार, फुले, उदबत्ती, दिवा आणि जे काही 4 हिरव्या बांगड्या, टिकल्यांचं पाकिट, नेलपेंट, कुंकू हे जे सगळं आहे त्यात हे सामान घ्यायचं आहे. कचरा घ्यायचा आहे आठवणीनं किंवा वेणी घ्यायची आहे. जर मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरामध्येच मातेसमोर बसून आपल्या घरातल्या कुलदेवीची आज किंवा उद्या दोन्ही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरल्यामुळं काय होतं तर आपण कुलदेवीचा हा कुळाचार करतो. अष्टमी नवमीला कुलदेवीचा कुळाचार करण्याची जास्त मान्यता आहे. म्हणून ही अधिक महिन्यातील अष्टमी नवमी आहे. जर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या संपूर्ण कुळाचे रक्षण होते. आपली मुलं, आपला पती, आपल्या घरामध्ये जे कोणी आहेत त्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी कुलदेवीची सेवा आणि कुळाचार महत्त्वाचा आहे. आज आणि उद्या जर तुम्हाला जमले तर दुर्गा सप्तशती पारायण करा. तर ते कसे करायचे, त्याचे नियम अटी काय आहेत, तर दुर्गा सप्तशती पारायण वाचायच्या आधी म्हणजे आज आणि उद्या, आज वाचलं तर आजपासून आणि उद्या वाचलं तर उद्यापासून, म्हणजे आज किंवा उद्या दोन्ही दिवस खरं तर अधिक महिन्यामध्ये मांसाहार करू नये. पण आता तुम्ही आत्तापर्यंत केलाय तर किमान अष्टमी आणि नवमीला मांसाहार बिलकुलही करू नये, निंदा नालस्ती करू नये. आणि दुर्गा सप्तशतीचं पारायण करणार असाल तर कांदा लसूण खाऊ नये आणि पारायणाला बसावे. पारायणाला बसताना जमल्यास साडी नेसावी, नाही जमलं तर असा व्यवस्थित ओढणी सहितचा जो आपला पंजाबी ड्रेस असतो तो घालून बसावं. स्वच्छ बसायला आसन घ्यावं. त्यानंतर लक्ष्मीला तुपाचा दिवा लावून घ्यावा, म्हणजे देवघरात तुपाचा दिवा, तेलाची समई लावून घ्यावी. संकल्प करावा की मी आज अष्टमी आहे किंवा आज नवमी आहे, आज किंवा उद्या तुम्ही जेव्हा कराल मी दुर्गा सप्तशतीचं पारायण करत आहे आणि माझ्या घरावर कायम कुलदेवीची कृपा राहावी असं म्हणून दुर्गा सप्तशतीचं पारायण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत
व्यवस्थित शांतपणे जर तुम्ही त्याचं पठण केलं तर 2 तास लागतात. आपण पठण करावे, घरातल्यांना श्रवण करायला लावावे. घरातल्या संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असेल तर जास्त चांगलं होईल. पण नोकरीनिमित्त काही कामानिमित्त नसेल जमत तरीही संकल्प सोडावा की मी दुर्गा सप्तशतीचं पारायण करत आहे आणि शक्य असेल ना तर प्रत्येक महिन्यातील अष्टमी किंवा नवमीला पारायण करत आहे असा संकल्प करावा आणि तुम्ही प्रत्येक महिन्यात एक दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता. दुर्गा सप्तशतीचं पारायण हे अतिशय पवित्र मानलं जातं आणि ज्यांना जमेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचंच पारायण करावं आणि ज्यांना नाही जमत त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्र एवढं तरी पठण नक्की करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक अष्टमीला करावं आणि नसेल जमत तर सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केल्यानं संपूर्ण दुर्गा सप्तशती पारायणाचे आपल्याला फळप्राप्ती मिळते. आता उद्या आहे नवमी, आज आहे अष्टमी. अष्टमीचं तुम्हाला मी सांगितलं की आज कुलदेवीची ओटी भरू शकता आणि आज किंवा उद्या दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता. आता उद्याचं तुम्हाला थोडक्यात सांगते की 9 लवंगा घ्यायच्या आहेत. नवमीच्या 9 लवंगा घ्यायच्या आहेत. आधी कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे हरिण मुद्रेमध्ये. ही 2 बोटं न वापरता हरिण मुद्रेमध्ये पायापासून चरणांपासून माथ्यापर्यंत असं कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लवंगा चढवायच्या आहेत. कशावर सांगते. श्रीयंत्र, आपला दुर्गा कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा लक्ष्मीचा फोटो नाही, मूर्ती किंवा टाक आणि अन्नपूर्णेची मूर्ती किंवा टाक, या चारीपैकी कशावरही तुम्हाला उद्या कुंकुमार्चन विधी करायचा आहे आणि 9 लवंगा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हणत फक्त अर्पण करायचे आहे. या अर्पण करून झाल्यानंतर एक गुलाबाचं फूल घ्यायचं आणि त्या गुलाबाच्या फुलामध्ये एक कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर हे गुलाबाचं फूल कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला व्हायचं आहे. बस एवढंच उद्याच्या दिवशी आपल्याला करायचं आहे. खूप महा उपाय आहे, मोठा उपाय आहे. सेवा तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या अवश्य करावा, या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा आणि अर्थातच अष्टमी नवमी आहे तर तुम्ही याचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आता व्हिडिओ इथंच संपतोय. पुन्हा सांगते, लक्ष्मी कुंजन आज उद्या किंवा अधिक महिन्यामध्ये अवश्य बुकिंग करा. खूप मस्त सेवा आहे, तुम्हाला मी डिटेल्स सांगेन, पण करा. श्रीयंत्र घ्यायचं असेल तरीही संपर्क साधा. देवी देवतांच्या मूर्ती घ्यायच्या असतील तरीही संपर्क साधा. अघोर लक्ष्मी सिद्ध मंत्र हवा असेल तरीही संपर्क साधा. खाली तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देत आहे. श्री स्वामी.